भगवंताची प्राप्ती करू शकते. तसं म्हणजे असं काही मनामध्ये नाही आणायला पाहिजे बुवा मी फार पापी आहे, मी कसं भजन करू, कसे मला भगवंत भेटतील. लक्षात येईल, अजामिळ पण पापीच होता. तुकाराम महाराज म्हणतात, अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठासी. तर अजामिळ पापी होता, पण हरिनामानं काय केलं, त्याला भगवंताचं धाम दिलं. वाल्मिक जो आहे, वाल्मिक ऋषी किती पापी होते, वाल्ह्या कोळ्याच्या रूपामध्ये किती त्यांनी पापं केली, लक्षात यायले. पण हरिनामाचा प्रभाव असा झाला की उलटा नाम जपत जग जाना वाल्मिकी भय ब्रह्म समाना. तर ते राम नावाचा उलटा जप करून जो वाल्मिक आहे, रत्नाकर नावाचा डाकू आहे, तर नारद मुनीच्या संपर्कात आल्यावर हरिनामाचा जप करून तो काय झाला, वाल्मिक ऋषी झाला. आणि प्रभू रामचंद्र जन्म यायच्या अगोदर रामायणाची काय केली, रचना केली. हे कशाचा प्रभाव आहे, हरिनामाचा, लक्षात येईल. तर त्याच्यामुळं असं निराश व्हायला नाही पाहिजे. आता काही लोक म्हणतात बुवा आपल्याला कुठं भगवंत भेटणार आहे. तर भगवंत भेटणार आहेत म्हणूनच माणसाचं शरीर दिले, नाही तर कुत्र्याचं दिलं असतं, मांजराचं दिलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही बोट. याच देहामध्ये भजन घडते म्हणतात, दुसऱ्या देहामध्ये घडत नाही. मग तुम्हाला माणसाचं शरीर दिल्याचा अर्थच व्हायला की भगवंतानी कृपा केली, आता तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची काय केलेली आहे, संधी दिलेली आहे. तर त्याच्यामुळं आता भजन करून या चक्रातून मुक्ती प्राप्त करायला पाहिजे, नाही तर हे चक्र पुन्हा सुरू होणार. 84 लाख योनी जे आहे, लक्षात नाही, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. तर भगवंतांनी आता संधी दिली हे चक्र बंद करायला. तर आपण भजन करून या चक्रातून काय करायला पाहिजे, मुक्तता करून घ्यायला पाहिजे. जर आपण हरिनामाचा जप केला, भगवंताची कथा श्रवण केली, भगवंताला प्रणाम केला, तर मग या चक्रातून आपली मुक्तता होईल आणि भगवंत आपल्या परमधामाला काय करतील, घेऊन जातील, लक्षात येईल. तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर श्रीमद भागवतामध्ये आपली समुद्र मंथनाची कथा चालू होती, पण आता वेळ जास्त झाल्यामुळे त्या कथेकडे जाताच येणार नाही आपल्याला, लक्षात यायले. तर ती मग पूर्ण कथा घ्यायची होती आज. मला 45 मिनिटामध्ये पूर्ण कथा होते थोडक्यामध्ये, पण आता वेळ जास्त झाल्यामुळं आपण काय कथेकडे जास्त जाणार नाही. पण त्या कथेमधून शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत समुद्र मंथनामध्ये, की आपण पाहिलं की देवानी आणि असुरांनी काय केलं, मंथन केलं. तर मंथन केल्याच्या नंतर विष त्याच्यातून सुरुवातीला काय झालं, बाहेर आलं. तर तसंच आपण ज्यावेळेस भजन करायला सुरुवात करणार, तर आपल्या जीवनामध्ये पण विष जे आहे येणार, लक्षात येईल. तर अशा काही घटना घडणार की आपल्याला वाटते बाबा भजन करून असं कसं व्हायला. तर त्यावेळेस व्यक्तीनं निराश व्हायला नाही पाहिजे. तर अमृत नंतर येणार आहे, पण आता थोडा त्रास काय करावा लागेल, सहन करावं लागेल, लक्षात येईल. सर्व साधू संतांचं जीवन पहा तुम्ही, अगोदर त्यांनी त्रास सहन केले, तेव्हा त्यांची आता पूजा व्हायली. त्यांचं जीवन प्रत्येक साधू संताचं की अगोदर त्यांनी भजन केले, लोकांचा निंदा सहन केली, लोकांचा त्रास सहन केलाय, आणि मग आता लोक त्यांची काय करत आहेत, पूजा करत आहेत. तर तसंच जसं एक मन आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत, लक्षात येईल. तर दगडाची मूर्ती कोणत्या दगडाची बनती माहिती आहे का, की जो एवढा मारून पण फुटला नाही. मूर्ती बनवणारे तुम्ही पाहिले का, जे मूर्ती बनवताना जर तुम्ही पाहिला असेल, तर तो काय करते की ठोकते सगळीकडून, कशाला, त्या दगडाला, आणि त्याच्यातून मूर्ती सुंदर तयार करते. आणि जो दगड ठोकताच फुटला तो फेकून देते, त्याची मूर्ती बनत नाही, लक्षात येईल. तर भगवंत पण आपल्या भक्ताची अशी हे करतात, त्याला ठोकून पूर्ण याच्यामध्ये काय करतात, परिपूर्ण करतात. की किती जरी संकट आले त्यांनी भजन सोडलं नाही पाहिजे, भगवंताला हा विसरला नाही पाहिजे, असं भगवंत त्याला काय करतात, तयार करतात. तर त्या टायमाला आपण घाबरून नाही जायला पाहिजे बाबा की असं कसं व्हायलं माझ्या जीवनामध्ये, मी भजन करायलो आणि माझ्यावरच संकट काय येईल, लक्षात येईल. तर संकट येईनच, भगवंत तुम्हाला शुद्ध करायला. आणि दुसरी गोष्ट, ती तुमचेच पापा आहेत, तर भगवंत पण जिम्मेदार नाही. केले कर्म झाले तेची भोगा आली, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर आपलेच पूर्वीचे कर्म आपल्याला पापाच्या रूपामध्ये काय करायचे आहेत, दुःखाच्या रूपामध्ये भोगायला यायले. तर त्याच्यामुळे निराश नाही व्हायला पाहिजे किंवा दुसऱ्याला दोष नाही द्यायला पाहिजे, लक्षात यायले. तरी भक्तजन करणाऱ्यांनी सहन करायला शिकलं पाहिजे.
की जसं ती घाण समुद्रातून काय झाली बाहेर आली, तसं ज्यावेळेस आपण भजन करायला सुरुवात करणार तर विकार आपले बाहेर येणार. लक्षात येईल. तर पूर्वी कामविकार एवढा सतवणार नाही, पण जेव्हा तुम्ही भजन सुरू करणार पहिल्यापेक्षा जास्त येणार. एरी माणूस शांत असणार, पण भजन करायला गेल्यावर क्रोध जास्त वाढणार. मग आपल्याला वाटेल बाबा की भजन करून असं कसं व्हायचं, तर ती घाण काय होत आहे बाहेर निघत आहे हे समजून घ्यायला पाहिजे आपण. तसं मंथनामध्ये सर्वात अगोदर विष बाहेर निघलं, तर विषाला घाबरून त्यांनी मंथन सोडून नाही दिलं. जर सोडून दिलं असतं तर अमृत त्यांना प्राप्त झालं नसतं. तसंच भजन केल्याच्या नंतर अशा घटना घडणार, विकार येणार, वाईट घटना जीवनामध्ये घडणार, तर तेव्हा पण आपण भजन नाही सोडायला पाहिजे. जर आपल्याला अमृत काय करायचं असेल, प्राप्त करायचं असेल भगवंताचं नामामृत जे आहे, प्रेमामृत, नामामृत गोडी वैष्णवाला आधारी, तर ते अमृत जर प्राप्त करायचं असेल तर भजन आपल्याला काय करावं लागेल, सुरू ठेवावं लागेल. लक्षात येईल. जर भजन सुरू ठेवलं तर मग चिंता राहणार. लक्षात येईल. आणि जर भजन बंद झालं, कधी कधी काय वाटते आपल्याला माहिती आहे का, की आपली अशी धारणा आहे की सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायलात म्हणजे भगवंताची विशेष कृपा आहे. ही अशी बऱ्याच लोकांची काय आहे, म्हणजे कधी बिमार पडणं, माल भरपूर व्हायलाय, सगळे नातेवाईक चांगले बोलायले, म्हणजे असं आपल्याला वाटतं की भगवंताची विशेष का आहे. तर ही कृपा नाही. कृपा भगवंताची का आहे पहा, की जास्त भजन होणं ही कृपा आहे. लक्षात येईल. जास्त भजन होणं ही का आहे, कृपा आहे. जसं विपदा विस्मरणम विष्णू संपदा नारायण स्मृती, काय म्हणलं लक्षात येईल. विपदो नैव विपदा संपदो नैव संपदा, विपदा विस्मरणम विष्णू संपदा नारायण स्मृती. की संपत्ती ही खरी संपत्ती नाही आणि विपत्ती ही खरी विपत्ती नाही. तर खरी विपत्ती आहे भगवंताला विसरणं आणि खरी संपत्ती आहे भगवंताचं स्मरण करणं. लक्षात येईल. तर मग खरी कृपा कोणावर आहे, खरी संपत्ती कोणाकडे आहे, जो भगवंताचं काय करत आहे, भजन करत आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यावर भगवंताची विशेष काय आहे, कृपा आहे, की जो काय करत आहे, ज्याचं भजन काय होत आहे दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच्यावर विशेष कृपा आहे. त्याच्यामुळेच कुंती महाराणी तुम्ही पहा भागवतामध्ये, की भगवंतांच्या म्हणतात माग काहीतरी, तर काय मागते, काय मागते माहिती आहे कुंती महाराणी, विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु, की हे प्रभू माझ्यावर विपत्ती द्या, पुन्हा पुन्हा माझ्यावर संकट येऊ दे. आता असं आपण मागल का, नाही मागणार. पण का मागते त्याचं कारण पुढच्या चरणामध्ये त्या श्लोकाचं काय म्हणतात पहा, की त्याच्यामुळं काय होईल, पुनर्भव दर्शन, की तुमचं दर्शन होईल. कारण म्हणजे जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा उपस्थित झाले तुम्ही. लक्षात यायले, की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं कृष्ण उपस्थित झाले, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला भगवंत उपस्थित झाले, आणि कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा पांडवावर संकट आली तर भगवंत उपस्थित झाले, आणि जेव्हा युधिष्ठिर महाराज राजा झाले तर भगवंत निघून झाले द्वारकेला. तर त्याच्यामुळे कोणती महाराणी म्हणते की मग आम्हाला संपत्ती नको, हे राज्य बी नको, तर आमच्यावर विपत्ती होते. कारण जेव्हा जेव्हा विपत्ती येते तेव्हा तुम्ही येता. लक्षात येईल. त्यामुळं विपत्ती शाश्वत करा अशी म्हणते. विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यशत अपुनर्भव दर्शनम, की त्याच्यामुळे तुमचं पुन्हा पुन्हा काय होईल, दर्शन. तर हे भक्ती करणाऱ्याने हे सिद्धांत समजून घेतले पाहिजे. आणि भगवंताला पण हीच गोष्ट आवडते. लक्षात येईल, की दुःख सहन करत करत जो भक्ती करते आणि भगवंताला दोष देत नाही. कळायला मी काय सांगायला, की दुःख सहन करायला येतो आणि भक्ती करायला, आणि भगवंताला दोष देईन. दोष कोणाला देते, ते स्वतःच्या कर्माला. लक्षात येईल. जसं तुकाराम महाराज म्हणतात की अनिक न लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वाचून, की ते दुसऱ्यावर रुसत नाही, ते स्वतःच्याच कर्माला काय करते, दोष देते. माझंच पूर्वजन्मीचं काय आहे, पाप आहे. आणि तो काय करत राहते, भजन करत राहते. तर असाच भक्त मुक्तीला प्राप्त होतो. लक्षात येईल. तर आपलं कसं, आपण परिस्थिती पाहून भजन करतो, तर त्याच्यामुळे हे भगवंताला नाही आवडत. भगवंताला काय आवडते, की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं भजन नाही बंद झालं ही आहे. तर आपली परीक्षा होणार मग याच्यामध्ये. लक्षात येईल, की कधी कधी एवढ्या अनुकूल गोष्टी घडणार
तर भगवंत पाहतात त्या टायमामध्ये याचं भजन चालते का नाही. आणि कधी कधी एवढी प्रतिकूल परिस्थिती येणार तर आता असं वाटेल काही काही वेळेस की आपलं आत्महत्या करावं, अशी पण परिस्थिती येण्याची शक्यता असते. पण त्या टायमामध्ये आपलं भजन चालू आहे का नाही हे महत्त्वाचं आहे, लक्षात येईल. तर त्याच्यामुळं हे विशेष जे मुद्दा आहे ते आपण लक्षात घेतला पाहिजे की भगवंताचं भजन होणं ही खरी कृपा आहे. आणि जेव्हा परिस्थिती आपल्यावर वाईट येते किंवा संकट येतात तेव्हा आपोआपच भगवंताचं जास्त काय होते, स्मरण लक्षात येईल. तर त्याच्यामुळं हे समजून घ्यायला पाहिजे. नाही तर बरेच लोक काय करतात माहिती, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या की भजन त्यांचं व्यवस्थित चालते, आणि जेव्हा काही प्रतिकूल गोष्ट घडायला लागेल की भजन कमी कमी होत जाते. आणि असे काही काही लोक आहेत की ते माळी बी तोडून टाकतात आणि देवाला नावं बी ठेवतात. अशा लोक पण आहेत. का असं झालं, कारण त्यांना कळालं नाही सिद्धांत, जो कर्माचा सिद्धांत आहे हा काय झालेला नाही, समजला नाही. तर त्याच्यामुळे कर्माचं सिद्धांत समजून घेणं फार महत्त्वाचं आहे जर भक्तीमध्ये शेवटपर्यंत काय करायचं असेल, टिकायचं असेल. त्याच्यामुळे भगवंतांनी कर्मयोगावर किती अध्याय तुम्ही पहा, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, लक्षात येईल, मोक्ष संन्यासी. तर असे अलग अलग भगवंतांनी अध्याय भगवद्गीतेमध्ये कर्मावर विशेष सांगितलेत. कारण ही कर्माचा सिद्धांत समजणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय होते की व्यक्ती दुसऱ्याला दोष देऊन आपलं भजन सोडून देते. भगवंताला पण दोष देतात कधी कधी व्यक्ती, तर हे चुकीचं आहे, लक्षात येईल. तर हे आपले कर्म जे राहतात त्याच्यामुळे व्यक्ती दुःख भोगते. तर हे जर आपण समजून घेतलं तर कोणाला दोष देण्याचा प्रश्नच येत नाही आणि आपलं भजन बी बंद होणार नाही. तर ते साधू संत जे आहेत त्यांचं भजन का चालते शेवटपर्यंत, त्याचं कारण हेच आहे की ते कोणालाच दोष देत नाही. समजतात आपल्याच पूर्वजन्मीचं काय आहे, कर्म आहे, त्याच्यामुळे आपण दुःख भोगायलो. आणि ते भगवंताला म्हणतात की प्रभू आमच्यावर एवढी कृपा करा की तुमचा विसर पडू देऊ नका. लक्षात येईल. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तर. दुःख दूर करा अशी कधी संत प्रार्थना नाहीत करत. ती प्रार्थना काय करतात लक्षात येईल की दुःखामध्ये तो विसर पडू देऊ नको, हे विशेष आहे, लक्षात येईल. जसं तुकाराम महाराज म्हणतात, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीत. आता पांडव एवढे दुःख आहेत का आपल्याला? वनवासाला गेले का कोणी? आपल्या इकडे गेले का कोणी वनवासात? नाही, घरातच येत आपण. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, लक्षात आहे. राज्य असून त्यांना वनवासाला गेले तरी पण परित्या देवासी आठवीत. तुकाराम महाराज तरी त्या भगवंताचं ते काय करत आहेत, स्मरण करत आहे. पुन्हा दुसरा दृष्टांत देतात, लक्षात येईल. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण. आता प्रल्हादा एवढे संकट आहेत का कोणाला? नाही, लक्षात येईल. कोणाला कढई टाकायलेत का? प्रल्हाद महाराजाला उकळत्या कढईत तेलामध्ये टाकलं होतं. कशासाठी माहिती आहे? कारण काहीच नाही, भजन बंद कर एवढंच कारण. फक्त भजन बंद करण्यासाठी सगळे ते उपाय जे केले 10-12 मारण्यासाठी प्रल्हाद महाराज हातीच्या पायाखाली टाक. कारण काय की भजन बंद करतो, हे आपलं काम नाही, राक्षसाचं काम नाही, लक्षात येईल. पण एवढे संकट येऊन बी तुकाराम महाराज म्हणतात की प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण. प्रल्हादाला जरी त्रास दिला त्यांच्या वडिलांनी तरी पण मनामध्ये तो काय करत आहे, स्मरण करत आहे. कोणाचं? भगवंताचं, लक्षात येईल. परी स्मरे मनी नारायण. तर त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यावर जरी संकट आले, लक्षात येईल, तरी तू विसर पडू देऊ नको. आणि हेच भगवंताला मागायला पाहिजे, लक्षात येईल. आपल्याला काय मागावं हे बी कळत नाही लोकांना. म्हणजे असं जातात भगवंताला म्हणतात, काय म्हणतात बिचारे त्यांचं त्यांना माहीत. काय म्हणतात पेपर सोपा जाऊ दे. आता पेपरात बाद झाला म्हणजे काय तुला सिद्धी प्राप्त होणार आहे का एखादी? हा, आता शरीर भेटले असं काही मागायला पाहिजे की पुन्हा मागायचं काम पडू नये ना, लक्षात येईल. आपण छोट्या छोट्या, जसं आता पंतप्रधान आला इथं, समजा मोदी साहेब आले म्हणजे बघ चिंचोलीतल्या लोकांनी सगळ्यांनी लाईन लावा, ज्याला जे पाहिजे त्याला ते मी देतो, लक्षात येईल. आणि काही एक म्हणायला 1 गाजर पाहिजे, एक म्हणते जांब 1 द्या, एक म्हणे जांब खाऊ खाऊ कटा आला 1 संत्रा द्या. तरी मूर्खपणा होईल का नाही, लक्षात येईल.
तर तसंच आहे, आपण भगवंताकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी मागवतो ते आपलं असंच आहे. त्याच्यामुळं साधू संत बुद्धिमान असतात, तर ते भगवंताकडे काहीच मागत नाही. लक्षात, हेची दान देगा देवा तुझा विसर न भाव. लक्षात येते, देवा माझे मन लागो तुझे चरणी. त्याच्यात शेवटचं चरण काय म्हणतात पा, अनेक मागणे आता नाही नाही रे. दुसरं काही लागत, एका जनार्दनी सेवा दृढ व्हावी, तर ते मागतात साधू संत. तसंच आपण मागायला पाहिजे. लक्षात येईल, तर मग आपल्याला आपलं जीवन जे आहे ते सुखी होईल. लक्षात येईल, तर आपण काही परिस्थिती बदलायची वाट पाहतो, तर परिस्थिती कधी बदलत नाही, तर मनस्थिती बदलावं लागते. लक्षात येईल, भक्तीमध्ये काय करावं लागतं, मनस्थिती बदलावं लागतं. साधू संत मन भगवंतामध्ये लावतात, त्याच्यामध्ये दुःखी होत नाही. आता आपलं मन आपण संसारामध्ये लावतो, मग संसारात तर दुःखच भरले ना. लक्षात येईल, तर हे कारण आहे आपल्या दुःखाचं, की सगळं मन कुठं आहे आपलं, याच्यावर जास्त भगवंताचं लक्ष राहते. तर त्याच्यामुळं साधू संताचं मन भगवंतामध्ये लागते. लक्षात येईल, आणि ते प्रार्थना पण करतात. आताच आपण म्हणतो, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. लक्षात येईल, तर ही खरी प्रार्थना आहे. ही जर प्रार्थना केली तर आपल्याला ज्याच्यासाठी मनुष्य शरीर भेटले ते सार्थक होईल. नाहीतर काय होणार, की जसं जन्माला येऊन तुकाराम महाराज म्हणून जन्माला आला कशासाठी. लक्षात येईल, आणि तो व्यर्थ गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर काय होईल, तुमचा जन्म म्हणले वायाला जाईल जर भजन नाही केलं तर. लक्षात येईल, तर त्याच्यामुळे हे समजून घ्यायला पाहिजे आपण. साधू संत जे सांगतात, काकुळतील येऊन लागून या पाया विनवितो तुम्हाला. लक्षात येईल, तर त्याचं कारण हेच आहे की तुमचं कल्याण व्हावं आपल्या सर्वांचं. ही साधू संतांची आतली इच्छा असते की आपल्याला जे प्राप्त झाले ते सर्वांना काय व्हावं, प्राप्त व्हावं, सर्वजण सुखी व्हावं. लक्षात येईल, ही सर्वत्र सुखीना भंतु सर्व संतु निरामया, ही साधूंच्या आतली इच्छा राहते की आपण जसे सुखी झालो सर्वजण सुखी व्हावं. त्याच्यामुळे ते प्रार्थना करतात. लक्षात येईल, ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना काय करतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. की दुष्ट लोक सुधरो आणि ते भक्ती मार्गाला लागो. लक्षात येईल, आता आपण काय म्हणतो, दुष्ट नष्ट हो. आपली काही राहते आतली इच्छा की दुष्ट नष्ट हो, पण असं कधी होणार नाही. दैव आसूर पहिल्यापासून आहे, पण साधू संतांना माहिती आहे की प्रवृत्ती नष्ट होऊ शकते. आसुरी व्यक्ती नष्ट करून फायदा नाही, तर आतली आसुरी प्रवृत्ती. तर त्याच्यामुळे भजन जर आपण केलं तरी आसुरी प्रवृत्ती नष्ट होते आणि सत्प्रवृत्ती वाढते. आणि सत्प्रवृत्ती वाढ की आपोआप भगवंताबद्दल रुची त्या व्यक्तीला काय होते, निर्माण होते. आणि भगवंताबद्दल रुची निर्माण झाली, त्याचा जन्म काय झाला, सार्थक झाला. लक्षात येईल, हेच आपल्या जीवनाचं काय आहे. त्यामुळेच म्हणले की भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं एखाद्या व्यक्तीला, त्याचा जन्म सफळ झाला, त्याला दुसरं काही करायचं आता बाकी राहिलेलं नाही. हेच माणसाच्या जीवनाचं काय आहे, ध्येय आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात की भगवंताचं प्रेम जे आहे, कृष्ण प्रेम प्राप्त ज्याला झालं त्याचा जन्म काय झाला, सफळ झाला. म्हणजे ज्याच्यासाठी शरीर दिलं ते त्याला प्राप्त झालेलं आहे. तर ते प्राप्त करण्याचं साधन कलियुगामध्ये आहे भगवंताचं नाम. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. तर त्या नामाचा आपण नित्यनियमानं काय करायला पाहिजे, जप करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या ध्येयाची काय होईल, प्राप्ती होईल. श्रीकृष्णचंद्र भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, गौर प्रेमानंद.